चप्पल काढायचं असेल तर इथे काढून घेऊ. चप्पल काढा तर मग तुम्ही इथे काढू. पुढे साडी असा कलर तसंच दे ना आम्हाला लवकर पाला हलो हॅलो आशीर्वाद ओंकारेश्वरी. नमस्कार मित्रांनो, आज मी सप्तशृंगीला कोणीच्या आईला इथं आलोय गडावरती दर्शन घेण्यासाठी आणि आमचे मित्र ऋषिकेश भाऊ निकम ते आमच्या बरोबर आहे. ते नाशिकला राहतात आणि भाऊ त्यांची थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतील. नमस्कार, मी श्री महंत ऋषिकेश रंधगिरी. कसे आहात आपण सर्वजण? आपण सगळे आनंदी असाल अशी मी आशा करतो. आणि आज स्वतः जगदंबा आदिमाया पराशक्ती भगवती सप्तशृंग आईसाहेबांच्या गडावरती उमेश भाऊ आलेले आहेत. जसं ते काळेश्वरची सेवा करतात तसं मी भगवतीची सेवा करतो आणि खूप दिवसांची माझी इच्छा होती की त्यांनीही दर्शन घ्यावे. आणि भाऊंचा पण युट्यूबला चॅनल आहे. काय नाव आहे चॅनल? श्री महंत ऋषिकेश नंदगिरी. श्री महंत ऋषिकेश नंदगिरी या नावाने चॅनल आहे. सर्वांनी त्यांच्या चॅनलवरती त्यांचे कार्यक्रम पहा आणि प्रत्येक ठिकाणचं देवीचं महत्त्व महात्म्य सांगत असतात. तुम्ही सर्वांनी पाहून आता आपण सर्वजण भगवती जगदंबा सप्तशृंग आईसाहेबांच्या दर्शनाला जात आहोत. एवढा दिवस दादांच्या याच्यावर तुम्ही काळूबाईचं दर्शन घेतलं असेल, पण ह्याच काळूबाई अंबाबाईचं एक विराट स्वरूप त्रिगुणात्मक स्वरूपिणी जी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या त्रिगुणात्मक स्वरूपींनी भरलेली सप्तशृंग निवासिनी म्हणजे या 7 शिखरांवर जिने वास केलेला आहे त्या आदिमाया पराशक्ती भगवतीचं दर्शन आता आपण करणार आहोत. आणि या विराट स्वरूपाचं दर्शन एकमेव या महाराष्ट्रामध्ये अखंड भारतामध्ये भगवतीचं होत असतं. तर चला जाऊया आपण सगळे आईसाहेबांच्या दर्शनासाठी. चला तर ओंकारेश्वरी बर बाळा, तुला फोटो पाठवतो. नाही अजून आम्ही मंगळवार आला तर बरं होईल ना. चला आपण दर्शनासाठी चाललोय आता. काम सिटीला जाण्यासाठी पहिलं गणपती बाप्पांचं दर्शन घेतलंय आणि आता आपण खूप भरपूर गर्दी आहे. गर्दी दाखवतो. गर्दी आहे. दादा
महंत आहे ते किन्नर आखाड्याचे महंत ऋषिकेश दादा यांनी आज आम्हाला त्यांची या ठिकाणी खूप अशी ओळख आहे आणि ते सारखं गडावरती असतात. आईसाहेबांची खूप सेवा करतात. त्यांच्या सेवेमुळं आणि भक्तीमुळं आज जवळून दर्शन घेण्याचा लाभ होतोय. बघा काय असतं की भगवत कार्यामध्ये भगवत गोष्टींमध्ये ज्यावेळेला आपण तिच्या चरणी संमिलित होत असतो त्यावेळेला खूप सारे जसे हे काळूबाईचे भक्त आहे तसं आम्ही तिच्या चरणाचा एक दास आहे आणि इच्छा मात्र एवढीच असते की एका भक्ताने भगवतीपर्यंत पोहोचावं आणि त्या प्रत्येकाने जगदंबेचं नामस्मरण करावं. आणि खूप छान वाटतं दादा आता आलेले आहेत. आता तुम्हाला समोर भगवतीचं दर्शन होईल. सर्वांनी भगवतीचं दर्शन घ्यायचं. सर्वांनी तुमच्या माध्यमातून घ्या आणि दादा तुम्हाला छान अशी आईसाहेबांची माहिती सांगते. जगदंबा सप्तशृंगा भगवती सप्तशृंग निवासिनी आदिमाया पराशक्ती महिषासुराचा वध करून स्वतः साक्षात महिषासुरमर्दिनी भगवती स्थानापन्न झालेली आहे. जगदंबेचा 18 भुजीचं हे स्वयंभू असं विग्रह आहे आणि या भगवतीच्या दर्शनाचा हा एक अनोखा संगम आहे. हे त्रिगुणात्मक स्वरूप आहे. तर आपण सर्वांनी या भगवतीच्या दर्शनासाठी नक्की चला
या ठिकाणी आता देवीचा अष्टभैरव आहे. अष्टभैरव मंत्र मी तुम्हाला आता बोलून दाखवतोय. ओम काल भैरवाय नमो नमः, ओम प्रचंड भैरवाय नमः, ओम क्षेत्रपाल भैरवाय नमः, ओम बटुकनाथ भैरवाय नमः, ओम सच्चानंद भैरवाय नमः, ओम प्रेत भैरवाय नमः, वज्रहस्त भैरवाय नमः, कालविघ्न भैरवाय नमो नमः. तर सप्तशृंगी गडावरती आता आपण तुम्ही जो एरिया बघत आहात तर समोरच जिथे जगदंबा वास करते, जगदंबा पूर्वाभिमुख जिकडे बघते तिकडे समोर तुम्हाला दिसत आहे मार्कंडेय पर्वत. या मार्कंडेय पर्वतावरती तुम्ही जे मंदिर आता छोटस बघत आहात तिथे मार्कंडेय ऋषींनी सप्तशतीची रचना केलेली आहे. आणि या सप्तशतीची रचना म्हणजे हे 700 श्लोक इथे बसून लिहिले गेलेले आहे. याच्यावर जगदंबा, आदिमाया, पराशक्ती, भगवती, सप्तशृंगा इथे बसून सगळं ऐकलं आहे आणि आईसाहेबांनी कृपा केली आहे. आणि समोर तुम्हाला तळ दिसत आहे, त्या तळाची एक वेगळी अनुभूती आहे. तुम्हाला या सेटिंग करता येत नाही.